Now, the analogy between moment of inertia of a rotating body and the mass in case of translational body, we can see by using the expression for kinetic energy of rotating body. Now here in this expression we can see the clearly analogy between moment of inertia and the mass of the body. याच्यामध्ये या एक्सप्रेशनच्या आपण स्टडी करून त्याच्यातली एनालॉजी जी आहे मोमेंट ऑफ इनर्शिया आणि मास ही आपण क्लिअरली समजून घेणार आहोत. नाउ हियर फ्रॉम फिगर a rigid object is rotating about the axis of rotation with constant angular speed. Now angular speed is denoted by omega. फिगर मध्ये आपल्याला काय दाखवलेलं आहे की रिजिड बॉडी जी आहे ती अबाउट द ऍक्सिस ऑफ रोटेशन काय होते, रोटेट होते, किंवा रिजिड ऑब्जेक्ट जो आहे तो अबाउट द ऍक्सिस ऑफ रोटेशन काय होतोय, रोटेट होतोय. आणि त्यावेळेस त्याची अँग्युलर स्पीड कशी आहे, कॉन्स्टंट आहे. नाउ हियर वी कन्सिडर an object or body consisting n number of particles. या बॉडी मध्ये काय आहेत, n number of particles आहेत. Having masses m1, m2, m3 dash 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 mn. They are situated at a perpendicular distances r1, r2, r3 dash 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 rn. म्हणजेच काय, m1 r1 डिस्टन्स वर सिच्युएट आहे, m2 r2 डिस्टन्स वर सिच्युएट आहे ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून, m3 r3 डिस्टन्स वर सिच्युएटेड आहे. मग mn कुठे सिच्युएटेड येईल, rn डिस्टन्स वर रिस्पेक्टिव्हली. नाउ हियर these masses situated at a perpendicular distances from the axis of rotation. As the object rotates, all these particles perform uniform circular motion. जसं जसं ऑब्जेक्ट रोटेट होईल हे सगळे पार्टिकल कुठलं मोशन परफॉर्म करतील, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करतील. आणि त्यावेळेस त्याची अँग्युलर स्पीड कशी असेल, सगळ्यांची सारखी असेल. अँग्युलर स्पीड मीन्स omega is the same, it is a constant, but the different linear speeds, त्याचे लिनियर स्पीड जे आहेत त्या काय असतील, वेगवेगळ्या असतील. फॉर एक्झाम्पल, नाउ फॉर सपोज अकॉर्डिंग टू रिलेशन बिटवीन v is equal to r omega, this is the relation between linear speed and the angular speed. या रिलेशनचा आपण विचार केला तर हे रिलेशन कसलं आहे, लिनियर स्पीड आणि अँग्युलर स्पीडचं रिलेशन आहे. याच्यावरून जर आपण विचार केला तर फर्स्ट पार्टिकलची लिनियर स्पीड काय येईल, v1 इज इक्वल टू r1 ओमेगा, r1 ओमेगा. दुसऱ्या पार्टिकलची काय येईल, v2 इज इक्वल टू r2 ओमेगा. तिसऱ्या पार्टिकलची काय येईल, v3 इज इक्वल टू r3 ओमेगा. nth पार्टिकलची लिनियर स्पीड काय येईल, vn इज इक्वल टू rn omega. Now from this we get the linear velocities of each particle. We find out the translational kinetic energy of each particle. मात्र याच्यावरून आपल्याला ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी काय होईल, पहिल्या प्रत्येक पार्टिकलची आपल्याला काय करायची आहे, फाइंड आउट करायची आहे. नाउ द ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट पार्टिकल, कुठल्या पार्टिकलची ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी काढायची आपल्याला, फर्स्ट पार्टिकलची. मग ती काय येईल, कायनेटिक एनर्जी ऑफ अ फर्स्ट पार्टिकल इज इक्वल टू हाफ m1 v1 स्क्वेअर. त्याच्यात आपण v1 ची व्हॅल्यू काय करू, पुट करू. मग आपल्याला काय इक्वेशन मिळेल, इज इक्वल टू हाफ m1 r1 स्क्वेअर ओमेगा. त्याच्यात आपण काय केलं, आता v1 ची व्हॅल्यू काय केली, पुट केली. पुट केल्यानंतर आपल्याला इक्वेशन काय मिळालं, हाफ m1 r1 स्क्वेअर ओमेगा. तसंच similarly the kinetic energy of all particle is, kinetic energy of second particle is half m2 v2 square is equal to half m2
r2 square omega square. Kinetic तसंच थर्ड पार्टिकलची कायनेटिक एनर्जी काय येईल? कायनेटिक एनर्जी ऑफ थर्ड पार्टिकल इज हाफ m3 v3 स्क्वेअर. आपण परत इथं v3 ची व्हॅल्यू काय करू? पुट करू. म्हणजे काय येईल मग? इट इज इक्वल टू हाफ m3 r3 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. तसं nth पार्टिकलची कायनेटिक एनर्जी काय येईल? कायनेटिक एनर्जी ऑफ nth पार्टिकल मी तसं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मध्ये काय केलेलं आहे? शो केलेलं आहे. कायनेटिक एनर्जी ऑफ nth पार्टिकल इज हाफ mn vn स्क्वेअर. आता इथं आपण vn ची व्हॅल्यू काय करू? पुट करू. मग हे इक्वेशन काय तयार होईल? हाफ mn rn square omega square. Now, when we take the sum of these translational kinetic energies, we get rotational kinetic energy. आता आपण काय करू? या सगळ्या पार्टिकल्सच्या कायनेटिक एनर्जीची काय करू? सम करू. आणि सम केल्यानंतर आपल्याला काय मिळेल? रोटेशनल kinetic energy of the body. Therefore, the rotational kinetic energy, sum of all kinetic energy of first particle plus kinetic energy of second, that kinetic energy of nth particle. Therefore, the rotational kinetic energy is equal to half m1 r1 square omega plus half m2 r2 square omega square plus half m3 r3 square omega square plus dash half mn rn square omega square. Now here in this equation we take the common term half and omega square. याच्यामध्ये आपल्याला काय कॉमन टर्म काढायची आहे? हाफ आणि ओमेगा square. Therefore, we get the rotational kinetic energy. We take the half common into bracket m1 r1 square plus m2 r2 square plus m3 r3 square plus dash mn rn square. Bracket complete. Omega square पण constant आहे म्हणून तो ब्रॅकेटच्या बाहेर omega square. But here this term, this bracketed term, it is known as moment of inertia of a rigid body rotating about the axis of rotation. Therefore, I is equal to m1 r1 square plus m2 r2 square plus m3 r3 square plus dash mn rn square. It is equal to, we can write this equation shortly in terms of summation. That is a summation I is equal to 1 to n mi ri square. Now, from the above equation, the definition of moment of inertia is the moment of inertia of a rigid body about the axis of rotation is defined as the sum of product of mass of each particle. Sum of product of mass of each particle and the square of its perpendicular distance from the axis of rotation. This is the definition of moment of inertia. मग याच्यावरून आपल्याला rotational kinetic energy काय मिळते? Therefore, we get the rotational kinetic energy. It is equal to, rotational kinetic energy is equal to half I omega square. Here I is equal to summation of I is equal to 1 to n mi ri square. Here this replaces mass m and angular speed omega replaces linear speed v. Then now the equation for translational kinetic energy and rotational kinetic energy is मग या आपल्याला याच्यावरून असं लक्षात येतं की ज्यावेळेस आपण हे दोन इक्वेशन कंपेअर करतो, कोणते ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी आणि रोटेशनल कायनेटिक एनर्जी, व्हेन वी कंपेअर the equations of translational kinetic energy and the rotational kinetic energy, then we see the clearly analogy between these two quantities, mass and inertia. Now the translational kinetic energy is equal to half mv square. Rotational kinetic energy is equal to half I omega square.
या दोन इक्वेशन मध्ये जर या दोन इक्वेशनला आपण कम्पेअर केलं तर आपल्याला क्लिअरली त्याच्यातली अनालॉजी काय होते दिसते. फ्रॉम द अबोव इक्वेशन, इफ द ऑब्जेक्ट इज रोटेटिंग अबाउट द गिवन ॲक्सिस of rotation, then thus I is the rotational inertia or moment of inertia. Moment of inertia ला दुसरं नाव काय आहे? Rotational inertia. Therefore, from above equation, the rotational kinetic energy is analogous to translational kinetic energy. From this equation of rotational kinetic energy, it is clear that the moment of inertia of object depend upon the following things. First thing is individual masses. कशावर डिपेंड असतं ते? तर individual masses. Second thing, distribution of mass about the axis of rotation. Third thing, the position and the orientation of the axis of rotation. Now, question. For simplicity, we assume the object to be consisting of finite number of particles. आता आपल्याला सिम्पली लक्षात येण्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला काय अज्युम करावं लागेल? The object to be consisting of a finite number of particles. If the rigid body is not considered to be made up of discrete particles, but continuous distribution of matter, then the summation in the equation of moment of inertia into bracket I is equal to summation of I is equal to 1 to n mi ri square is replaced by integration. म्हणजे काय की ज्यावेळेस आपण असं करतो त्यावेळेस आपल्याला काय रिप्लेस करावं लागतं? समेशनच्या जागेवर इंटिग्रेशन यूज करावं लागतं. म्हणजेच काय? द मास इज रिप्लेस्ड बाय dm. मास काय? मास m रिप्लेस कशाने करणार? dm ने, which represent infinitesimally small part of the mass. dm काय शो करतो की खूप infinitesimally small part of the mass of a whole body situated at a perpendicular distance from the axis of rotation.